माझ्या आईचं वचन आहे, 7व्या दिवसाचा भानुवस्तमान होईपर्यंत राजा शाकुन आणि त्यांची पत्नी संध्यावली या दाम्पत्याचं रक्षण करीन म्हणून असं वचन तुझ्या मातेने दिले आणि ते मला पूर्ण करायचं. त्या वचनाच्या पूर्ततेसाठी देवताबरोबर संघर्ष करतोय. आई मला सैन्य द्यावी. ते आपलं वचन सत्य झालं. आणि तिचं वचन सत्य झालं. तुझं वचन तुझी तू केलेली प्रतिज्ञा केव्हाच पूर्ण झाली. पण असा संघर्ष चालू असताना एकाच वेळी दोन्ही कसे काय साध्य होते आहे ना याला. एकच कुठेतरी केवळ माझी तरी प्रतिष्ठा असेल तर माझ्या आईचं वचन वचनही सत्य झालं, देवाची प्रतिज्ञा ऐकायचंय तुम्हाला. राजकर्ता शाकुन हा कुणी मानव नव्हे, मृत्यूलोकाच्या ठिकाणी जन्माला आलेला तो एक गंधर्व. 33 कोटी देवतांचे अधिपती अमरेश क्षणवासचा दरबार भरला होता. ताज रक्षण करण्याचं कार्य त्याच्या हाती होतं. पण रंभीचं नृत्य पाहत असताना तो तालात घसरला. आणि तो तालात का घसरला तर त्याने थोडी मदिरा प्राशन केली म्हणून तो तालात घसरला. हे देवगुरु बृहस्पती यांच्या ध्यानी आलं. त्यावेळी देवगुरु बृहस्पती यांनी या गंधर्वाला शाप दिला की मृत्यूलोकाच्या ठिकाणी मानव योनीत तुझा जन्म होईल आणि पुन्हा केव्हा तुझा उद्धार होईल. देव भक्तांचा ज्यावेळी संघर्ष होईल त्यावेळी तुझा उद्धार होईल. तो पहा, तोच राजकर्ता गंधर्व त्याचा उद्धार होऊन तो पुढे देव दरबारी चाललाय. म्हणजे राम मारुतीचं युद्ध म्हणजे देव भक्तांचं युद्ध आणि शस्त्राला शस्त्र विदर्शनी यांचा उद्धार झाला. राम मारुतीचं हे सारं नाटक आणि देवा ही जरी
भेट त्याला सांग त्याचं तोंड सुद्धा मी पाहणार नाही. अरे मी त्या राशीलाच बोललेला आहे. तथास्तु. हा? तथास्तु. तथास्तु. ठीक आहे त्याचं तोंड तुम्हाला नाही. पाहणारच नाही. मी आशीर्वाद देतो तथास्तु. मी या विषयावर फोन केलेला. हा गर्वाने फुगले आहे. पण हनुमंता माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम आहे. कुणामुळे काय घडतंय हे या ठिकाणी माझ्यामुळे घडलेलं आहे. कशामुळं याला गर्व झाला कशाचा की याच्या राशीत मी प्रवेश करू मग शकतो. करू नको ना संधी देणार नाही. संधीच मिळणार नाही देणार नाही. शनीचा प्रताप प्रामाणिकपणे याच्याशी मैत्रीचा नाता जोडलं. हा? माझी इच्छा प्रदर्शित केली. त्याच्या राशीत जाण्याचा विचारही केला पण यानं नकार दिला. यानं नकार देता क्षणी शब्दानं शब्द वाढला. युद्धात रूपांतर झालं. दोघांचं घनघोराच्या तऱ्हेचं काही कालावधीसाठी युद्धही झालं. पण त्या युद्धात या हनुमंतानं चूक केली ती कोणती? माझ्या हस्ताला पकडून माझ्या श्रीमुखात त्याला नारायण नारायण त्याला वाटलं राघवा, त्यावेळी मी चूक केली. आता चुकीचा खेळा करण्याचं जीवन खळखळी करणार. हे हनुमंत देव आणि भक्तात भांडण निर्माण झालं. हा? हे कशामुळे? आईचं ते नातं आहे. आतापर्यंत प्रेमानं तुम्ही वागत होता बरोबर. पण दोघात भांडण निर्माण झालं. हे कुणामुळं? कुणामुळं? त्या एका चपराकामुळं. म्हणजे तुझ्या श्रीमुखात मारलं त्यावेळी माझा तुला स्पर्श झाला आणि त्या स्पर्शात तू तुझं काम केलं आणि माझं काम काढलं. हो. बरं केलं. अरे पण अखेर तुझी इच्छा काय देवा देवा सर्व ज्ञान शक्तिमान तू आहेस. आता इथं आला इच्छा येऊनात आलेला आहे. मग सांग ना तुझी बॉडी सायकल पूर्तता आधी उधार आज माझ्या समोर आहे. आजच्या दिवसापासून मला वाटेल तोपर्यंत याचा सावास कायमचा मला हवाय. तथास्तु. देवा 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 हे काय देवा, हा म्हणतोय की याचा सहवास मला सदैव हवाय मी रोड होणार आहे. आणि हा सका हनुमंत म्हणतोय की याचं मुखावलोकन सुद्धा करायचं नाही. एकदा पाहिलं आणि काय झालं ते मला माहित आहे. मग नारदा मला सांग, काय ते? हा माझाही भक्त आहे. हा. हा? आणि हा देव शनिदेव सुद्धा पण दोघांची इच्छा परिपूर्ण दोघांची करणार. इच्छा या राघवाला पूर्ण करायला ही जावी. मला कशी करणार हे हा पाहायचं. नाही. हा म्हणतोय की याचं मी मुख सुद्धा पाहणार नाही. देवा झालं पुढे सांग. या शनिदेवाचं. हा जास्त वेळ तर थांबणार हा नाही. काय शनिदेव म्हणतोय? मला त्याचा याचा सहवासात कायमचा राहायचंय. तुझ्या मुखातून तू हे शब्द निघाले हा, मग- ते कसे सत्य मग करणार? याची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तथास्तु असा आशीर्वाद दिला. हे देवा यालाही तोच आशीर्वाद दिला. मग ऐका, हे शनिदेवा, असा आता इकडं तोंड कर आणि असा मागे सख्या हनुमंता, हा? याचं तोंड तुला बघायचं नाही ना? याचं तोंड तुला बघायचं नाही. बघायचं नाही ना. पण मला पाहायचंच नाही. याची इच्छा आहे की तुझ्या सहवासात कायम राहावं. काय? हो. काही दिवस फक्त. मग ऐक सख्या हनुमंता, वर्ष नाही. या शनिदेवाची जर काही अवकृपा झाली असेल ना, हा. तर आता तुला याचा प्रताप आता देवा काय करू ते सांग. हा, मग आता असं कर, असं मागे. मागे देवा, आतापर्यंत जीवनात केव्हा माघारी आलो नाही. तुझ्या शब्दाला लागून माघारी आलो. मग आता पहा, एकमेकाच्या पृष्ठभागी तुम्ही उत्तर दक्षिण या दिशेला या शनिदेवाचं मुख दक्षिण म्हणजे देवा, आणि तुझं मुख उत्तरेला. म्हणजे देवा हा. याला सहवासही घडला याला सहवास आणि आलेला. मी आता तोंड पाहणार नाही. देवा देवा कळते. हा. ही कायमची इच्छा पूर्ण व्हायला हवी. याचं महत्व काय? आता बोलते ना यंदा जेव्हा रे, याचं महत्व काय? मग ऐक शनिदेवा, तुझ्या इच्छेची पूर्तता व्हावी म्हणून तुला आशीर्वाद दिला तथास्तु. आणि त्याच्या हनुमंताला तोच आशीर्वाद दिला. मग दोघांची इच्छा पूर्ण केली. त्याच्या सहवासात तुला कायम ठेवला. याचं महत्व याचं महत्व आहे वार शनीचा म्हणजे माता
या हनुमंताचा शनिवारच्या दिवशी तो उपवास करेल आणि 21 रुद्राची आपल्या रुईच्या फळाची माळ त्या हनुमंताच्या गळ्यात घालून तेल मिश्रित सिंदूर त्याच्या अंगाला चर्चित करेल. जे जे कोणी करतील ज्या ज्या स्त्रिया त्याचं पूजन करतील ते सत्पजाने अखंड सुवासिनी वार माझा आणि पूजन याचं. आणि एवढंच नव्हे, शेंदुरुक्त तेलाने मला राहू घालती. रुई पाना फुलाच्या माळा माझ्या गळ्यात, फक्त वार तुझा. वार तुझा जरी असला तरी दोघांचं महत्व या विश्वासमर्यादेत महत्व जरी आमचं असलं तरी इच्छा भक्ताच्या मनावर सगळं घडलंय माझ्यामुळे. ते मला विसरता त्याचं काय. आणि पुढे आहे शनिदेवा, पुढे आहे इथं महत्व ठेवा. याच्याही पुढे तुला सांगतोय, ज्या असेल तू प्रवेश करशील, ज्यांना ज्यांना त्रास होईल तो त्रास दूर करण्यासाठी शनिवारच्या दिवशी त्यांनी उपवास करतील आणि हनुमंताचं पूजन करतील आणि तुला प्रदक्षिणा घालून तुझा मंत्र म्हणजे या शनिदेवाचा मंत्र जे उच्चारतील त्याचा जप करतील त्यांची 7.5 त्यांची पीडा समावासम छाया मार्तंड संमुते तन्नमामि शनये. नारायण